दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारवाई, सुप्रीम कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी, कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर। सांगली लोकसभेसाठी मर्द उमेदवार दिलाय, त्यांना जिंकून द्या। सांगलीतील मेळाव्यातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरेंकडून जाहीर। उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची भेट, मवियाकडून महाराजांची उमेदवारी जाहीर। कोल्हापुरातून विजयी सभेला येणार, ठाकरेंकडून विजयाचा विश्वास। माढ्यात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी बदलावी, रामराजे निंबाळकरांची मागणी। तर मतं कमी मिळाल्यास जबाबदार राहणार नसल्याचाही दिला इशारा। मनसे महायुतीत सहभागी, अमित शहांची पुन्हा दिल्लीत भेट झाल्यानंतर औपचारिक घोषणा होणार। तर मुंबईत शिंदे फडणवीस राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबतं। लोकसभेच्या उमेदवारीसाठी तुर्तास थांबा, नवनीत राणांना भाजपचे आदेश। साम टीव्हीला सूत्रांची माहिती, राणा दाम्पत्याची धाकधूक वाढली। मोदींची औरंगजेबशी तुलना करणं हा देशद्रोह, एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। तर ठाकरे आणि राऊतांवर कारवाई करण्याची आमदार शेलारांची मागणी। पातळी सोडून विरोधकांवर टीका करू नका, असभ्य भाषेत बोलू नका, एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आदेश। आणि प्रकाश आंबेडकरांनी 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर बरं झालं असतं, संजय राऊतांचं सूचक विधान। तर 6 जागा मागितल्याची माहिती चुकीची, वंचितकडून खुलासा।